नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजचा व्हिडिओ आहे आपण बघणार आहोत ANM स्टुडंटवाल्यांचा चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये शास्त्रीय कारणे द्या। कधी कधी विचारला जातो 10 मार्काचा हा प्रश्न असतो, तर त्याच्यापैकी 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। तर एक प्रश्नाचं 2 मार्काला उत्तर 2 मार्काचं लिहायचं आहे, कारण एक प्रश्न 2 मार्काला असतो, असे 5 प्रश्न असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याच्यापैकीच काही शास्त्रीय कारणं जे विचारले जातात चाइल्ड हेल्थ नर्सिंग ANM फर्स्ट इयरवाल्यांना। तर पहिला प्रश्न आहे, लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानाखाली ठेवाव्यात, काय कारण असेल ह्याचं शास्त्रीय कारण तुम्हाला द्यायचं आहे। तर आता आपण कधी शास्त्रीय कारण लिहिताना कारण लिहायचं आहे, कारण कारण द्यायचं आहे। कारण लसीची कार्यक्षमता टिकवण्यासाठी उत्पादकापासून लाभार्थीपर्यंत रोगप्रतिबंधक लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस ठराविक तापमानात ठेवाव्याच लागतात। थोडं जरी तापमान व्यवस्थित राखलं गेलं नाही किंवा निष्काळजीपणा केला गेला तर लसीची कार्यक्षमता नष्ट होते, म्हणजे ते अकार्यक्षम होतात। अकार्यक्षम लसी पूर्ण संरक्षण देऊ शकत नाहीत। एकदा का लसी अकार्यक्षम झाल्या की नंतर कितीही थंड तापमानात ठेवल्या तरी त्या पुन्हा कार्यक्षम होत नाहीत व त्या लसी बालकास हितकारक नाहीत। म्हणून लसी 2 ते 8 डिग्री तापमानाखाली ठेवाव्यात। कारण बघा, 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानाखाली ठेवायचं, कारण जर हे टेम्परेचर मेंटेन केलं नाही तर ते निष्क्रिय होतात लसी, आणि पुन्हा जर आपण कोल्ड चेन त्याची मेंटेन करायला गेलो तर त्या काही काम करत नाहीत। आपण ग्रामीण भागात किंवा कुठेही लहान मुलं असतात, आपण लहान मुलांना देतो, तर मग त्यांना त्याचा उपयोग नाही, फायदा नाही, आणि मग त्या ज्या लसी निष्क्रिय असतात त्या जर बाळाला टोचल्या गेल्या तर हे तुम्ही ॲड करू शकता। सिंपल साधं मी लिहिलेलं तेही ॲड करू शकता, मी ओरली सांगते तेही ॲड करू शकता। जर ते तुम्ही नाही देऊ शकलात, म्हणजे ते लसीचं तापमान जर मेंटेन करता नाही आलं तर मग ते निष्क्रिय लसी बाळांना दिल्यानंतर ते रोगप्रतिकार म्हणजे रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती त्याच्या बाळांमध्ये निर्माणच नाही होणार, आणि मग ते आजारी पडणार, किंवा त्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती नसेल तर मग त्या रोगाची लागण बाळाला होणार। हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे। म्हणून हे तापमान आपल्याला 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानाखालीच ठेवायचं आहे, कारण त्या लसी तशाच बनवलेल्या असतात, तोच कोल्ड चेन आपल्याला मेंटेन करायची असते, नाहीतर मग ते अकार्यक्षम लसी होऊन जातात। तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता। जे मी सांगितलं ओरली तेही ॲड करू शकता, किंवा थोडक्यात असं लिहू शकता की 2 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये जर लसी म्हणजे ठेवल्या नाही तर ते अकार्यक्षम होतात, त्यांचा लाभार्थ्यांना काही फायदा होणार नाही आहे, असंही लिहू शकता। तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता। मी दिलेलं आहे तसं लिहिण्याची गरज नाही, किंवा तुमचे नर्सिंगचे ट्युटर तुम्हाला सांगतात त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असतं तेही तुम्ही ॲड करून छानपैकी उत्तर लिहू शकता। दुसरं उत्तर आहे, उघडी जखम असल्या TT इंजेक्शन देतात। जखम जर उघडी असेल तर TTचं का इंजेक्शन देतात? तर त्याचं उत्तर आहे, कारण कॉलिस्ट्रिडियम टिटॅनी हे जंतू ॲनारोबिक असून ग्राम पॉझिटिव्ह थोड्या प्रमाणात हालचाल करणारे आहेत। हे कॉलिस्ट्रिडियम टिटॅनी हे जंतू आहेत, हे काय करतात? ग्राम पॉझिटिव्ह थोड्या प्रमाणात हालचाल करणारे जंतू आहेत। हे स्पोअर फॉर्मिंग आणि ऑर्गॅनिझम आहेत, हे स्पोअर फॉर्मिंगमध्ये असतात आणि ऑर्गॅनिझम आहेत। तर ह्या स्पोअरचं काय होतं, उकळत्या पाण्यावर ह्याचा काही परिणाम किंवा रसायनांचा काही परिणाम होत नाही। अनुकूल परिस्थितीत जंतू स्पोअर्समधून बाहेर येऊन आपली वाढ विकास करून एक्झोटॉक्सिन्स निर्माण करतात, म्हणजे हे स्पोअर्स असतात ते आपली वाढ विकास करून एक्झोटॉक्सिन्स निर्माण करतात। आणि हे कुठे असतात तर गाईची शेण, घोड्याची लीद, गंजलेले लोखंड, रस्त्यावरील धूळ, घाणीत या रोगाचे स्पोअर्स असतात। दूषित माती, शेतातील खत, गंजलेले लोखंड यासारख्या वस्तूच्या सहवासात जर उघडी जखम आली, म्हणजे घाणीत, धुळीत किंवा जखम जर ह्यासारख्या गोष्टींच्या सहवासात आली तर त्या व्यक्तीस धनुर्वाताची लागण होऊ शकते किंवा धनुर्वात होऊ शकतो। त्यामुळे जर जखम उघडी असेल तर आपल्याला TTचं इंजेक्शन देणं अनिवार्य आहे। जखम उघडी म्हणजे जर आपल्या लोखंड्या वस्तूने जरी पाय कापला गेला असेल किंवा चिरलं गेलं असेल तर कंपल्सरी TTचं इंजेक्शन घेणं अनिवार्य आहे, ते घ्यायला पाहिजे। कारण TTचा तुम्ही म्हणजे आपलं धनुर्वात आहे त्याची जी कंडिशन असते त्याच्यात आकडे येण्यासारखे आपले शरीर धनुष्याकृती होतं, ह्या प्रकारे सिम्पटम्स असतात। खूप हॉरेबल धनुर्वाताची कंडिशन असते, तर तुम्ही TTचं इंजेक्शन म्हणजे उघडी जखम आली असेल तर घेणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे की जर उघडी जखम जर ह्या धुळीत किंवा शेणामध्ये किंवा लोखंडाच्या वस्तू बाहेरच्या वातावरणात जर हे जंतू असतात कॉलिस्ट्रिडियम टिटॅनी स्पोअरच्या स्वरूपात, जर हे जर आले ह्यांच्या संपर्कात जर जखम उघडी आली तर लगेच लागण होऊ शकते। म्हणून
आपल्या TTचं इंजेक्शन घेणं अनिवार्य आहे, असं तुम्ही छानपैकी उत्तर लिहू शकता. तिसरा प्रश्न आहे, पौगंड अवस्थेत लैंगिक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. या अवस्थेमध्ये का लैंगिक शिक्षण देणे महत्त्वाचं आहे, तर कारण बघूया आपण. किशोरावस्थेतील मुले ना धड लहान ना मोठी असतात. या वयोगटातील मुलांचे शरीर कार्य, मानसिकता, भावनिकता आणि सामाजिकता यामध्ये झपाट्याने बदल होत असतात. या वयोगटातील जी मुलं असतात त्यांचं शरीर आणि शरीर कार्य, मानसिकता, भावनिकता, सामाजिकता ही याच्यामध्ये झपाट्याने बदल होत असतात ह्या अवस्थेमध्ये, पौगंड अवस्थेमध्ये. या वयात शरीरात स्रवणारे हार्मोन्समुळे मुलांच्या जननेंद्रियाची वाढ पूर्ण होऊन ती कार्यक्षम होतात. स्वतःची प्रतिमा नेहाणे, विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण या गोष्टी याच वयात सुरू होतात. स्वतःची प्रतिमा नेहाणे, विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण वाटणे, त्याच्यानंतर म्हणजे प्रेमाच्या भावना निर्माण होतात. यामध्ये प्रेमाच्या भावना मनामध्ये प्रबळ होतात. प्रेमात बसणे, प्रेमात पडणे हे अस्वाभाविक नाही. म्हणजे आपण प्रेमात पडतो कुणाच्या ह्या वयामध्ये किंवा कुणाबद्दल आकर्षण वाटणे हे चुकीचं नाही आहे. पण काय आहे, वास्तविकचं भान ठेवायला पाहिजे. जी वास्तविकता आहे त्याचं भान ठेवायला, परंतु मुलांनी वास्तविकतेचा विचार करावा. फक्त शारीरिक आकर्षणाला बळी पडू नये. शारीरिक बदलांचा त्यांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होतो. त्यामुळे या काळात मुलांना तीव्र ताणतणावाला सामोरे जात होतं. या बदलांचा मुलांच्या मानसिकतेवरती खूप परिणाम होतो. जे आहेत शरीरामध्ये जे बदल घडतात, मग त्या ताणाला सामोरे जाताना जर त्यांना आपण सगळं लैंगिक शिक्षण किंवा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या समजावून सांगितल्या तर मग काय होतं, त्यांना होणार ते सामंजस्याने वागतात. त्यांना चित्रकला किंवा कविता लिहिणे, कलरिंग, पेंटिंग ह्या गोष्टीमध्ये जर मन रमवलं तर त्यांचं थोडंसं माइंड डायवर्ट होणार आणि मग त्यामुळे त्यांना त्रास कमी होणार. ते सामंजस्याने वागणार. त्यामुळेच पौगंड अवस्थेमध्ये लैंगिक शिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. जे वयामध्ये बदल होतात, जर आपल्याला त्याची पूर्णपणे जाणीव असेल तर आपण विनाकारण कुठल्याही आकर्षणाला किंवा कुठल्याही गोष्टीला बळी पडणार नाही आणि आपण ती अवस्था एकदम छानपणे पार पडून सगळं व्यवस्थित होणार. आणि आपण HIV किंवा बाकीचे जे आजार होतात त्याच्यापासूनही आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. कारण लहान जी मुलं आहेत ह्या अवस्थेतील हे आपल्या देशाचे नागरिक आहेत, तर आपण ही काळजी घेतली पाहिजे. तर तुम्हाला जर ह्याच्यामधले मी सांगितलेले उत्तर, ओरली सांगितलेलं उत्तर ह्याच्यामध्ये लिहिलेलं हे सगळं तुम्ही ॲड करून किंवा तुम्हाला मनाला येईल किंवा तुमच्या टीचरने सांगितलेलं असेल मगासारखं मी सांगितलं तसं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता चौथा आहे, झोपण्यापूर्वी दात घासण्याची सवय लहान मुलांना लावावी. का लावायची आहे झोपण्यापूर्वी? कारण जगभरात दाताचे 2 रोग जास्त प्रमाणात आढळतात. एक म्हणजे दात किडणे, दुसरा म्हणजे हिरड्यांचे आजार व हिरड्यातून पू येणे. हे आजार भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणजे हिरड्याचे आजार, दाताचे आजार हे आपल्या भारतामध्ये खूप प्रमाणात आढळतात. त्याची सुरुवात बालपणातच होते. लहानपणी हिरड्यांचे आजार आणि ह्याची सुरुवात लहानपणीच होते. खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर 15 ते 20 मिनिटात ते विघटित होऊन आम्लांची निर्मिती करत असल्यामुळे खाल्ल्यानंतर ताबडतोब दात स्वच्छ धुवून ब्रशने घासून चूळ भरली पाहिजे. म्हणजे दातांच्या विकारापासून मुलांचं संरक्षण होईल. मुलांच्या दाताचं संरक्षण करण्यासाठी लगेच त्यांना ब्रश करण्याची सवय लावायला पाहिजे. नाही तर हिरड्यातून पू येणे, दात दुखणे, दात किडणे यासारखे आजार होतात. त्याच्यामुळे ब्रशने घासून चूळ भरली पाहिजे आणि या विकारांपासून आपण मुलांचं संरक्षण होईल म्हणून झोपण्यापूर्वी दात घासण्याची सवय लहान मुलांना लावली पाहिजे. तुम्हाला अशा प्रकारे एकदम सोपं साधं, मी जरी नाही सांगितलं तर तुम्ही लिहू शकता. कारण मुलांचं आपण दातांच्या आजारांपासून संरक्षण करू शकतो. दात घासण्याच्या सवयीमुळे त्याच्यातले जी घाण साचलेली असते ती संध्याकाळी ब्रश करून, जे रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केलेल्यानंतर दात स्वच्छ होतात. त्याच्यामध्ये कुठलेही कण वगैरे अडकून राहत नाही आणि दात स्वच्छ राहतात. तशा प्रकारे तुम्हाला ह्याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला आता कळालं असेल. अजून मी पुढे नवीन प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे, नवीन प्रश्न घेण्याचा. पण मला इमिजिएटली कारण होत नाही. जसं होणार तसंच मी प्रश्न उत्तरं घेत जाईन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.